राज्यात पहिल्यांदा निवडून आलेल्या आमदारांसाठी राज्य सरकारने विशेष निधी म्हणून 5 कोटीची निधी मंजूर केलेला आहे। आपल्या सोबत आहेत कराड दक्षिणचे भाजपचे आमदार डॉक्टर अतुल भोसले, तेही पहिल्यांदा निवडून गेलेले आहेत आणि या निधीबद्दल नेमकं त्यांचं काय मत आहे आपण विचारूया। बाबा, काय सांगाल की राज्य सरकारने नवीन आमदारांसाठी 5 कोटीचा विशेष निधी मंजूर केला? महायुती सरकारने नवीन निवडून आलेल्या सगळ्या आमदारांना 5 कोटी रुपयाचा निधी मंजूर केला। या निधीमधून महाराष्ट्रातल्या सगळ्या कानाकोपऱ्यामध्ये विकास कामं मोठ्या प्रमाणावर चालू होतील अशी अपेक्षा या दिवाळीच्या निमित्तानं मी करतो। त्याचबरोबर मी राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचे मनापासून आभार मानतो की आपण व आपल्या सगळ्या मंत्रिमंडळांनी आज महाराष्ट्रामध्ये जो कामाचा धडाका लावलेला आहे त्याच्यामुळे सर्वसामान्य माणसाला एक मोठा दिलासा या विकास कामाच्या माध्यमातून मिळालेला आहे। मलकापूर शहरासाठी मागच्या काळामध्ये निवडणूक होण्याच्या पूर्वी महायुती सरकारने 20 कोटी रुपयाचा निधी हा 17 विविध विकास कामांसाठी उपलब्ध केलेला आहे आणि आता नव्यानं आपण 3,70,00,000 रुपयाचा निधी हा नगर विकास विभागाच्या माध्यमातून देखील मलकापूरसाठी उपलब्ध केलेला आहे। त्याचबरोबर जिल्हा नियोजन मंडळाकडून देखील मलकापूरसाठी आपण निधी मंजूर केलेला आहे। असा एकूण 25 कोटी रुपयाचा निधी हा मलकापूर शहरासाठी आपण मंजूर केलेला आहे आणि त्याच्यामधून मलकापूरची ओळख बदलण्याच्या बाबतीमधलं काम एक अत्यंत प्रगतशील नवीन विचाराचं शहर हे निर्माण करण्याची खरं तर मुहूर्तमेढ या कामाच्या माध्यमातून टाकायचा आमचा प्रयत्न आहे। आता जो निधी मंजूर केलाय तो गरजेचा होता? हे सगळे पैसे मंजूर होणं गरजेचं होतं आणि भविष्यात सुद्धा जी विकास कामं राहिलीत, उदाहरणार्थ आता हुतात्मा स्मारकासाठी स्थानिक नागरिकांनी मागणी केली, आता त्याच्यासाठी भविष्य काळात आपण पैसे मंजूर करू। काही ठिकाणी अंतर्गत रस्त्यांची कामं आहे त्यासाठी पैसे मंजूर करणं गरजेचं आहे। काही ठिकाणी ओपन स्पेसेसच्या डेव्हलपमेंटसाठी पैसे मंजूर करणं गरजेचं आहे। पण पहिल्याच वर्षामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर निधी आल्यामुळे मला खात्री वाटते की येणाऱ्या काळामध्ये मलकापूर शहराला एक नव्या पद्धतीची विकासाची गती देण्यामध्ये आम्ही यशस्वी होऊ। धन्यवाद बाबा। दिनकर थोरात, TV9 मराठी, कराड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।